डब्याला देताना आपण काय करतो, सुक्या भाज्या देतो. सुकी भाजी दिली ना तर पूर्णपणे बघा डबा खाल्ल्या जात नाही, कारण भाजी कोरडी असते. तीच जर भाजी तुम्ही लपचपीत अशी जर बनवून दिली ना तर बघा एक चपाती ना जास्त खाल्ली जाते. अशी आज आपण दोडक्याची ना लपचपीत अशी ही भाजी बनवणार आहे. ही भाजी एकदम चवीला तर छान आहेच, परंतु तुम्हाला ना सकाळी कमी वेळामध्ये ना ही भाजी तयार करता येणार आहे. एवढी ही रेसिपी सोपी आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, ही रेसिपी जी आहे ना ती शेवटपर्यंत नक्की बघा. दोडक्याची भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा ना मी काय केलं, दोडका स्वच्छ धुवून घेतला. नंतर ना त्याचे जे शिरा आहेत ना त्या काढून घेतल्या आणि दोडका कट करून घेतला. आता इथं बघा आपण वाटणामध्ये जे साहित्य घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपण भाजलेलं शेंगदाणं, किसलेलं खोबरं, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, लसूण, धन, जिरं, बडीशेप एवढं आपण वाटणामध्ये साहित्य घेतलेलं आहे. याचं आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे. आता इथं आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व वाटण भरून घेतलं. आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. इथं आपण जो घरचा मसाला बनवलेला आहे ना तोच आपण 1.5 चमचा एवढा मसाला घातला. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आपण त्याचं ना थोडंसं जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता इथं बघू शकता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ना जास्तही बारीक नाही केलेलं, थोडंसं ना जाडसर असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. दोडका कट करत असतानाच मी काय केलेलं आहे, दोडका कट करून घेतला आणि बघा इथं ना चाकूने असे आपण मध्यभागी बरोबर ना असे कट लावून घेतले. त्याच्यामुळे काय होतं, जो आपण आता ही मसाला तयार केलेला आहे ना तो मसाला ना आपल्याला दोडक्यामध्ये भरता येतो. आणि दोडक्यामध्ये मसाला भरला तर ते काय होतं, दोडक्यामध्ये मसाला मुरल्या जातो आणि दोडका चवीला चांगला लागतो. त्याच्यामुळे ना दोडका खायला पण आवडतो. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, असे बघा मध्यभागी ना दोडक्याला कट लावून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये इथं आपण मसाला भरून घेतलेला आहे. असं आपण काय करणार आहे, सगळ्याच दोडक्यामध्ये ना मसाला भरून घेणार आहे. मसाला तयार करत असताना ना आपण त्याच्यामध्ये जी बडीशेप आणि धन घातलेला आहे ना त्याचा फ्लेवर ना छान उतरतो. त्याच्यामुळे दोडक्याचा मसाला तयार करत असताना त्याच्यामध्ये थोडीशी बडीशेप आणि धन घालून घ्यायचं. आता इथं बघा आपण सगळा दोडका असा भरून घेतला आणि गॅसवरती इकडं आपण कढई पण ठेवून घेतली. कढईमध्ये आता आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे. तेल थोडंसं आपण गरम करून घेणार आहे. गरम तेलामध्येच आपल्याला ना मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी थोडीशी तडतडली की मग त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेतलं. जिरं पण छान असं तडतडू द्यायचं. मग आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि हिंग नक्कीच घालायचा. हिंग पोटासाठी चांगला असतो ना, म्हणून हिंग आपल्याला थोडासा ना दोडक्याच्या भाजीला घालून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आणि नंतर बघा इथं आपण जो दोडका भरून घेतला होता ना तो दोडका आपण तेलामध्ये घालून घेतला आणि तेलामध्ये आता आपल्याला चांगला दोडका परतून घ्यायचा आहे. जेवढा आपण दोडका तेलामध्ये चांगला परतून घेतो ना तेवढा दोडका लवकर पण शिजल्या जातो. दोडक्याला ना चव एकदम छान येते. त्याच्यामुळे आपण काय केला, हा दोडका तेलामध्ये चांगला परतून घेतला. 2 मिनिट एवढा चांगला परतवला आणि नंतर मग त्याच्यावरती ना ताट झाकलं. ताट झाकल्यानंतर 1 मिनिट लो फ्लेमवरती चांगला शिजवून घेतला. नंतर बघा आपण ताट उघडलेलं आहे तर बघू शकता दोडक्याला ना थोडंसं मसाल्याला पाणी सुटलेलं आहे आणि थोडंसं आपण चमच्याने ना मिक्स करून घेणार आहे, म्हणजे दोडका ना खाली कढईला चिटकल्या जात नाही. त्याच्यामुळे बघा नंतर पण मी मिक्स करून घेतला. त्याच्यावरती आपण ताट झाकलं आणि 1 मिनिटभर आणि आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं, दोडक्यामध्ये मसाला छान असा मुरला जातो आणि दोडका चवीलाही छान लागतो. आता इथं बघा आपण एकदम गरम करून घेतलेलं पाणी ना 1 वाटीभर पाणी मी ओतून घेतलेलं आहे दोडक्यामध्ये. चमच्याने आपण ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे दोडक्याची. आणि दोडक्याच्या भाजीला आपण पाणी घालताना ना गरमच पाणी घालून घेतलेलं आहे. गरम पाणी यासाठी घालायचं, भाजीला ना तरी एकदम छान येते. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटानंतर बघा इथं भाजी नंतर एकदा चमच्याने मिक्स करून घेतली आणि 1 मिनिटासाठी ना आपण त्याच्यावरती आणि एकदा ना ताट झाकून ठेवलं आणि नंतर बघा 1 मिनिटानंतर मी ना ताट झाकलेलं काढलेलं आहे. आता आपण चेक करूया दोडका शिजलेला आहे की नाही. दोडक्याच्या भाजीला बघू शकता तरी पण एकदम छान अशी सुटलेली आहे आणि बघा 5 ते 6 मिनिटामध्ये ना ही भाजी तयार होते. आता आपण पहिल्यांदा दोडका चेक करूया शिजलेला आहे की नाही. दोडका ना एकदम छान शिजलेला आहे. नंतर बघा इथं आपण चिरलेली थोडीशी त्याच्यावरती कोथिंबीर घालून घेतली आणि आपली ही
दोडक्याची ना लपचपीत अशी भाजी तयार झालेली आहे। ही भाजी ना भाताबरोबर पण खायला एकदम छान लागते आणि चपातीबरोबर तर एकच नंबर लागते। आणि डब्यासाठी तुम्ही अशी ना पटकन अशी लपचपीत अशी दोडक्याची भाजी करून देऊ शकता। एक चपाती ना जास्तच खाल्ली जाते, मस्त होते ही दोडक्याची भाजी। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।